माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जानकरजी, ज्या पद्धतीने माळशिरसमध्ये एका शेतामध्ये असलेली ही विहीर आणि ही विहीर सुद्धा अगदी रस्त्याच्या कडेला आहे, दुर्दैवी घटना घडलेली आहे। पिकअप गाडी याच्यामध्ये पडली आहे, 14 जणांचा मृत्यू झालाय। तुमची पहिली प्रतिक्रिया? माझ्या तालुक्यामध्ये सदर घटना घडलेली आहे। हो, चाळमुखपासून तांदळवाडीच्या बाजूला 4 किलोमीटरवरती रस्त्याच्या बाजूला विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये ही घटना घडलेली आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। मी आता निघालोय, एक 10-5 मिनिटांमध्ये मी पोहोचल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन। पण त्या ठिकाणी 4 लहान मुलं होती, 4 बायका होत्या, त्यांचा अंत झालेला आहे, 2 पुरुष वाचलेले आहेत अशी माहिती मला मिळते। मी माहिती घेतोय, मी पोहोचलो की माझी प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल। नक्कीच। धन्यवाद जानकरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सातपुतेची, अत्यंत दुर्दैवी घटना माळशिरसमध्ये घडलेली आहे। पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळली आहे, 14 जणांचा मृत्यू झालाय आणि ही विहीर अगदी रस्त्याच्या कडेला। तुमची पहिली प्रतिक्रिया? अतिशय दुःखद घटना आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं विहीर जी आहे ही एक मेन रोड पासून पंढरपूर सातारा फलटण पंढरपूर पासवड जो रोड आहे त्या रोडवरती 7-8 फुटच ती विहीर होती। आणि आता काही लोकांशी तिथे बोललो मी, तर गाडीला काही अडथळा नव्हता, परंतु त्या ठिकाणी विहिरीमध्ये जाऊन पडली। विहिरीला काही प्रोटेक्शन नव्हतं, कठडे नव्हते, त्यामुळे ही घटना घडली आहे। अतिशय दुःखद घटना आहे आणि याच्यामध्ये मी पोलीस प्रशासनात संपर्क मी त्या ठिकाणी काही वेळात पोहोचतोय, परंतु अतिशय दुःखद घटना आहे। या दुःखद प्रसंगी या ठिकाणी या परिवाराच्या बद्दल मी संवेदना व्यक्त करतो। म्हणजे व्यक्त होताना सुद्धा या विषयामध्ये अतिशय भयानक हा अपघात झाला आहे, त्याबद्दल बोलताना सुद्धा अंगावर शहारे येतात। अतिशय दुःखद घटना आहे। सातपुतेजी, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, दिवसा ढवळ्या हा प्रकार घडलेला आहे, हा दुर्दैवी हा अपघात घडलेला आहे। रात्रीच्या वेळेला अनेक गाड्या या रस्त्यावरून प्रवास करत असतात। या विहिरीला कुठल्याही प्रकारचा कठडा आजूबाजूला नाही, तर माळशिरसमध्ये अशा किती विहिरी आहेत या संदर्भातली तुमच्याकडे काही माहिती आहे का? जनरली हायवेच्या कडेच्या विहिरी जे आहेत, मेन हायवे मेन रोड जे आहेत त्याच्या कडेच्या विहिरी प्रशासनाने काही प्रमाणात लँड एक्वायर केलेली असते, परंतु गाडीवरचा समतोल जाणं, ब्रेक फुल होणं, त्यामुळे गाडी किती लांब जाऊ शकते। घटना घडली आता इथं घडलेली आहे, त्यामुळे प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी नॅशनल हायवे डिपार्टमेंट असेल, MSRDC असेल किंवा PWD असेल, यांनी रस्त्याच्या कडेच्या जेवढ्या विहिरी आहेत यांना एक तर त्या ठिकाणी बंद केलं पाहिजे किंवा त्यांना कठडे केले पाहिजे, प्रोटेक्शन केलं पाहिजे। कारण असे किती बळी आपण याच्यामध्ये म्हणजे जातील यापुढे, याचा काहीतरी विचार केला पाहिजे। परंतु माळशिरसमध्ये या विषयामध्ये मी प्रशासनाशी बोलून अशा ज्या विहिरी आहेत त्या विहिरींसाठी त्या ठिकाणी प्रोटेक्शन वॉल किंवा त्याला कठडे बांधले पाहिजेत, या विषयामध्ये चर्चा करून भविष्यात असे झालं। पण आजची जी घटना आहे अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय वेदनादायी आहे। ठीक, नक्कीच। धन्यवाद सातपुतेजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद, तुमची सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी। तर सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी ही विहिरीमध्ये कोसळलेली आहे, 14 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। आणि उत्तम जानकरांनी तर अशी माहिती दिलेली आहे की या 14 जणांमध्ये 4 महिला आणि 4 मुलं देखील होते आणि 2 जण बचावलेले आहेत, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचतील। आणखीन अधिकची माहिती जी आहे ती आमच्या प्रतिनिधींकडून सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र अत्यंत दुर्दैवी अशी घटना सोलापूरच्या माळशिरसमध्ये घडलेली आहे।